नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय ऑर्थोपेडिक सर्जरी आव्हानं आणि आधुनिक उपाय योजना या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर किरण खवटे आणि डॉक्टर रोहन खवटे. आपण दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. दोघांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊ. डॉक्टर किरण खवटे हे MBBS MS ऑर्थोपेडिक तज्ज्ञ असून त्यांनी आपलं शालेय शिक्षण हे पुणे येथील रोसरी महाविद्यालयातून पूर्ण केलेलं आहे. त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण हे फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून पूर्ण केलं आहे. MBBS MS ऑर्थो या पदव्या त्यांनी BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमधून संपादन केलेले आहेत. डॉक्टर रोहन खवटे हे MBBS MS आणि MCH ऑर्थोपेडिक आहेत. त्यांनी आपलं शालेय शिक्षण हे सेंट रॉबेस्टियन हायस्कूल दौंड इथून पूर्ण केलं आणि आपलं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते सुद्धा त्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे, MBBS ही पदवी त्यांनी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड, MS ही पदवी BJ मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुणे आणि MCH ही पदवी अमेरिका या ठिकाणून संपादन केले. विशेष म्हणजे डॉक्टर रोहन हे 10वीच्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये आलेले होते. राज्यातून 19वा नंबर त्यांनी पटकावला. तसंच 12वीच्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये असून त्यांनी राज्यातून 19वा नंबर पटकावला होता. पोस्ट ग्रॅज्युएशन CAT मध्ये सुद्धा त्यांनी राज्यातून 19वा नंबर पटकावलेला आहे. डॉक्टर किरण खवटे यांनी 14 ऑगस्ट 1992 मध्ये दौंड तालुक्यात पहिलंच ॲक्सिडेंटल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुरू केलं. तत्पूर्वी हाडांची समस्या असणारं सर्व रुग्ण दौंड तालुक्यामधून पुणे इथं जात होते. ही तर खूपच अवघड गोष्ट होती, परंतु डॉक्टर किरण यांच्या अथक प्रयत्नानं दौंडमध्येच त्यांनी रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि पुढे 2016 साली डॉक्टर रोहन खवटे यांनी ऑर्थोपेडिकमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून ते हॉस्पिटलला जॉईन झाले. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक समस्यांवर उपाय केले जातात, जसं की ट्रामा, कॉन्जिनेंटल ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स, जेच म्हणजे त्याला आपण जन्मजात दोष किंवा त्यातले करेक्टिव्ह सर्जरीज, मणक्यांवरील शस्त्रक्रिया, स्पाईन सर्जरी, दुर्बिणीतून होणाऱ्या शस्त्रक्रिया, कृत्रिम सांधेरोपण अशासारख्या शस्त्रक्रिया उत्कृष्टपणे नियमित या ठिकाणी होत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलला 2020 मध्ये NABHची मान्यता सुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि डॉक्टर रोहन यांच्याबाबत अजून एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते. 2011 मध्ये जो क्रिकेटचा विश्वकरंडक भारतामध्ये झाला, वानखेडे मुंबई जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून एक उत्तम कामगिरी डॉक्टर रोहन खवटे यांनी बजावलेली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावरती आज आपण या दोन्ही पाहुण्यांशी चर्चा करणार आहोत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न किरण खवटे सरांना आहे. सर, आपण अस्थिरोग शास्त्र आपण जे म्हणतो त्या अस्थिरोग शास्त्राबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात काय सांगा? खरं तर अस्थिरोग शास्त्राची व्याप्ती ही फारच मोठी आहे. अगदी जन्मजात दोष म्हणजे कंजेनायटल एनॉमलीजपासून लहान मुलांना होणारे हाडांचे विकार म्हणजेच पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स, त्यानंतर रोडसाईड ॲक्सिडेंट्समध्ये पाहतो की आपण बऱ्याच प्रमाणात हाडाची मोडतोड झालेली असते, त्याच्यावरील उपाययोजना करावी लागते. आणि शेवटी अनेक प्रकारचे संधिवात असतात की ज्याच्यामुळे पेशंटचं आयुष्य फार जर्जर होऊन जातं. आणि अशा संधिवातामध्ये योग्य निदान करणे आणि योग्य उपाययोजना करणे हे सुद्धा ऑर्थोपेडिकचा एक भाग आहे. वृद्धापकाळामध्ये होणारे अनेक व्याधी म्हणजेच जेरियाट्रिक ऑर्थोपेडिक्स हे सुद्धा एक मोठं आव्हान असतं. आणि आता नव्याने सुरू झालेल्या स्पोर्ट्स मेडिसिनमधील स्पोर्ट्स इंजरीज हा सुद्धा ऑर्थोपेडिक सर्जनला फेस करावा लागतो. हाडांच्या कॅन्सरचं प्रमाणसुद्धा हल्ली फार वाढत आहे आणि त्यामुळे ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी ही शाखासुद्धा आता खूप विकसित झालेली आहे. निश्चित. सर, अजून याच्याविषयी आपल्याला सविस्तर काही सांगता येईल का आपल्या प्रेक्षकांसाठी? आता कंजेनायटल एनॉमलीजबद्दल बोलायचं झालं तर सर्वात कॉमन कंजेनायटल एनॉमली म्हणजे क्लब फूट, की ज्याला आम्ही CTV असं म्हणतो. यामध्ये जन्मजात बाळाचे पावलं आतल्या बाजूला वळलेली असतात, आपण चित्रामध्ये पाहू शकतो. आणि असं बाळ जर ट्रीट केलं नाही तर ते पायावर व्यवस्थितपणे चालू शकत नाही. हे दोष आपल्याला जन्मजातच आढळून येतात आणि त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं अतिशय आवश्यक असतं. या क्लबफूट या एनॉमलीमध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर व्हरायटीज असतात. माइल्ड व्हरायटी ही नॉर्मली आपण बाळाच्या आईलाच काही करेक्टिव्ह एक्सरसाइजेस सांगून पहिल्या महिन्यामध्ये त्या दिल्या जातात आणि त्याच्यानंतर वारंवार भुलेखाली या बाळांना प्लॅस्टर केले जाते.
3, 4 किंवा 5 प्लॅस्टरनंतर ह्या बाळाचे पाय पूर्ववत होतात आणि त्यानंतर करेक्टिव्ह शूज देऊन ही बाळं नॉर्मल होतात. परंतु मॉडरेट व सिव्हिअर व्हरायटीज जेव्हा असतात तेव्हा यांना प्लॅस्टर केल्यानंतर शस्त्रक्रियाही करावी लागते आणि त्याला आम्ही सॉफ्ट टिश्यू रिलीज अशी ही शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामुळे बाळाचे पाय तर नॉर्मलच होतात, परंतु हे करत असताना बाळ उभं राहायच्या आत म्हणजे साधारण 9 महिने ते 1 वर्षाच्या आतच ही शस्त्रक्रिया करावी लागते, जेणेकरून ते बाळ उभं राहायच्या आत पाय सरळ होऊन व्यवस्थित चालू लागते. आता दुसरा कंजेनायटल प्रॉब्लेम म्हणजे सिनडॅक्टिली, की म्हणजे बोटं एकत्र जोडलेली असणे, किंवा पॉलिडॅक्टिली म्हणजे एक्स्ट्रा बोटं असणे, हाही एक प्रॉब्लेम असतो. अशा पेशंट्ससाठी आपल्याला करेक्टिव्ह सर्जरीज करून त्यांना कॉस्मेटिकली आणि फंक्शनली चांगला हात किंवा पाय देता येतो. मला आठवतं एक 19 वर्षाची युवती माझ्याकडे आली होती आणि ती मला म्हणाली की माझ्या पायाची बोटं अंगठ्याच्या बाजूची 4ही बोटं जोडलेली आहेत आणि आता माझं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे जोडवे घालण्यासाठी मला माझी बोटं मोकळी करून द्या. तर अशा पद्धतीने शस्त्रक्रिया करून आम्ही तिचे पाय व्यवस्थित करून दिलेच, परंतु इतकी वर्ष थांबण्याची खरं काहीच गरज नसते. बाळ जेव्हा 3 किंवा 4 वर्षाचं असतं तेव्हाच या शस्त्रक्रिया करून आपण त्यांना कॉस्मेटिकली चांगले हात किंवा पाय निश्चितच देऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर रोहन, आत्ता जसं सर सांगतात, आता याच्यामधले जे जन्मजात दोष आपण ज्याला म्हणतो, या जन्मजात दोषांबद्दल तुमच्याकडे काही अनुभव आहेत का आणि ते आपण प्रेक्षकांना सांगू शकता? अगदी निश्चितपणे. जर तुम्ही पुढची स्लाईड पाहिली तर त्यामध्ये दिसेल की एका पेशंटचे मांडीच्या हाडाचे एक्सरे आहेत. आता ह्या पेशंटविषयी जर मी बोलायचं झालं तर त्याच्या उजव्या मांडीचे बरेच ऑपरेशन झालेत. 1 नाही 2 नाही तर तब्बल 11 वेळा शस्त्रक्रिया झालेली आहे. बापरे, 11 वेळा? पण ही 11 वेळा कशी काय? 11 वेळा, हो अगदी निश्चितच 11 वेळा त्या मुलीची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्या मुलीला एक वेगळ्या प्रकारचा रोग म्हणजे ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा असा आजार आहे. आता ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा हे डिटेक्ट करण्यासाठी नुसता एक्सरेच लागत नाही, तर बोन मॅरो डेन्सिटोमेट्री सारखी अवघड एक तपासणीसुद्धा आपल्याला करावी लागते. ह्या आजाराविषयी सांगायचं झालं तर कोलाजिन डिफेक्ट टाईप 1 आणि टाईप 2 ह्यामुळे हा आजार होतो व अशा पेशंट्सला साधा ट्रिव्हियल ट्रॉमा म्हणजे नुसतं चालता चालता पडणं किंवा जर थोडासा मार जरी बसला तर त्याच्यामुळे त्यांची हाडं मोडतात व खूप ठिसूळ असल्यामुळे वारंवार त्यांना शस्त्रक्रिया करावी लागते. या पेशंटमध्ये आम्ही उजव्या पायात प्लेटिंग केलेलं आहे व डाव्या फिमरच्या हाडात 2 प्लेट्स आणि नेलचा भक्कम आधार देऊन ती आता चांगल्या प्रकारे तिचं दैनंदिन आयुष्य जगत आहे. आता पुढचं जर उदाहरण द्यायचं झालं तर स्लिप्ड कॅपिटल फिमोरल एपिफायसिस म्हणजे काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक 12 वर्षाचा मुलगा आला होता. त्याला चालायला अतिशय त्रास होत होता, त्याला उभंच राहता येत नव्हतं. मी जेव्हा त्याचा खुबा तपासला तेव्हा तिथे भरपूर सूज आली होती व त्याला मी प्रथम एक्सरे करायला सांगितला. एक्सरे केल्यावर माझ्या लक्षात आले की त्याच्या फिमर म्हणजे डाव्या खुब्याची वरची वाटी सरकली आहे. जेव्हा वरती वाटी सरकली तेव्हा मी लगेच त्याला ऑपरेशनचा सल्ला दिला व सियाम इमेज इंटेन्सिफायर पद्धतीने केवळ एका टाक्यातच कॅन्युलेटेड कॅन्सलर स्क्रूच्या आधारे मी त्याचं वरची टोपी खुब्याला बसून चांगल्या प्रकारे ऑपरेशन केलं व त्याला पुढे सल्ला दिला की व्यवस्थितपणे काळजी घेतलीच पाहिजे, नाहीतर मग परत दुसऱ्या खुब्याची वाटी सटकू शकते. व दुर्दैवाने 7 ते 8 महिन्यांनी परत त्याचं डाव्या पायाची वाटी सटकली व मला दुसऱ्या पायावरही त्याला तेच ऑपरेशन करावं लागलं. व आता तुम्ही बघताय की त्याच्या दोन्ही खुब्यात कॅन्युलेटेड कॅन्सलर स्क्रू आहेत व तो आता त्याची शाळा व्यवस्थित शिकतोय व त्याचं दैनंदिन आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगत आहे. नक्कीच. किरण सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकरता आहे. अजून अशी कोणकोणती आव्हानं या क्षेत्रामध्ये किंवा या शस्त्रक्रिया करत असताना आपल्याला जाणवतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? आजकालचं जीवन हे इतकं धकाधकीचं व फास्ट झालेलं आहे की त्याच्यामध्ये हाय वेलॉसिटी ॲक्सिडेंटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि अशा आव्हानांना समोर जाताना ऑर्थोपेडिक सर्जनचं फारच मोठं कौशल्य दिसून येतं. आता ह्या हाय वेलॉसिटी ॲक्सिडेंट्समध्ये हाडाचा तर चुरा होतोच, परंतु त्याच्याचबरोबर सॉफ्ट टिश्यू ट्रॉमा म्हणजे स्नायूंनाही खूप प्रमाणात इजा होते. आता उदाहरण द्यायचं झालं तर एक 25 वर्षाचा युवक आमच्याकडे रोड साईड ॲक्सिडेंटमुळे आला आणि त्याचा इतका भीषण मोटरसायकलवर जाताना इतका भीषण प्रमाणात ॲक्सिडेंट झाला की रोड रोलरचं चाक त्याच्या पायावरनं जाऊन त्याच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्याच्या मांडीचं हाड मोडलं होतं आणि गुडघ्याच्या पासनं खाली गुडघ्याच्या खाली पायाचा चेंदामेंदा झालेला होता. आपण हे चित्र पाहू शकता की तो पाय वाचण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता
आणि जेव्हा पेशंट आला होता तो अतिशय हायपोटेन्सिव्ह शॉकमध्ये होता, त्याचं पल्स लागत नव्हती, त्याचं BP रेकॉर्डेबल नव्हतं आणि अशा पेशंटला आम्ही रिससिटेट करून 2 टप्प्यामध्ये त्याची सर्जरी केली. त्याचा पाय गुडघ्याच्या खालपासनं आम्हाला ॲम्प्युटेट करावा लागला आणि त्याच्यानंतर मांडीचं हाड बसवून आम्ही त्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि हा पेशंट 3 महिन्याच्या कालावधीतच अतिशय उत्तमरित्या चांगल्याप्रमाणे चालू लागला आणि हे अतिशय मोठं आव्हान आम्ही समर्थपणे पेललं असं मला वाटतं. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की हा पेशंट अतिशय उत्तम रीतीने चालू शकतो विदाऊट एनी सपोर्ट. तो मोटरसायकलसुद्धा चालवू शकतो आणि त्याचा पाय हा त्याचा पूर्वी असल्याप्रमाणेच तो वापरू शकतो आहे. निश्चितपणे खूप गंभीर अशा आजारावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर किरण खवटे आणि डॉक्टर रोहन खवटे आपल्याला मार्गदर्शन करतात. खरं तर अशा पद्धतीच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत या गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं निष्णातपणे केलेलं काम हे खरं तर रुग्णांना नवसंजीवनी देऊ शकतं, नवजीवन देऊ शकतं आणि त्याकरता आपण खवटे सरांना निश्चितपणे संपर्क करू शकता, हॉस्पिटलला संपर्क करू शकता. त्यासाठीचे संपर्क क्रमांक आता TV स्क्रीनवरती सुरू आहेत. कार्यक्रमात अजूनही प्रश्न विचारत आहेत दोघांनाही, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑर्थोपेडिक सर्जरी, आव्हानं आणि आधुनिक उपाययोजना या विषयावरती आपण मार्गदर्शन घेतोय आणि डॉक्टर किरण खवटे आणि डॉक्टर रोहन खवटे आपल्याला मार्गदर्शन करतात. पुढचा प्रश्न डॉक्टर रोहन आपल्यासाठी आहे. अनेक वेळेला असं होतं की मणक्यांविषयी तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केला होता, मात्र जे ॲक्सिडेंटल केसेस आपण म्हणतो किंवा ॲक्सिडेंटमुळे होणारे जे मणक्याला ज्या इजा होतात त्याच्याविषयी आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकतो? अगदी मागच्याच महिन्यातलं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही जे स्लाईडवर बघाल तर तिथे एक एक्सरे आणि MRI दिसेल. माझ्याकडे एक 22 वर्षीय युवक आला. तो अजिबात त्याला चालता येत नव्हता, त्याच्या पायात काहीच ताकद नव्हती व जेव्हा मी त्याचा एक्सरे केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याचा D7 व्हर्टिब्रा हा पूर्णपणे मोडलेला होता व D7 व्हर्टिब्रा मोडल्यामुळे त्याच्या पायाची ताकद गेली होती. मी पुढे त्याला MRI स्कॅन करायला सांगितला व तेव्हा आमच्या लक्षात आलं की मज्जारज्जूवर पूर्ण दाब पडल्यामुळे त्याची पायाची ताकद परत आणायची असेल तर त्याला ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जरी करावी लागेल व आम्ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली, ज्याच्या 2 स्क्रू तुटलेल्या मणक्याच्या वरती, 2 स्क्रू तुटलेल्या मणक्याच्या खाली जोडले व जो मणका तुटला होता तो पूर्ववत केला व त्याच्यानंतर तो आता त्याच्या दोन्ही पायात चांगली ताकद येते. त्या लघवी संडासचं पण चांगलं सेन्सेशन आलंय व तो कुठल्याही सपोर्टच्या आधारे कुठल्याही सपोर्टच्या शिवाय तो आता व्यवस्थित त्याचं काम करतोय व त्याच्या परत व्यवसायाला रुजू झालेला आहे. निश्चितपणे सर, आता तुमच्या बाबतीत थोडंसं की ट्रॉमा या विषयाबद्दल तुम्हाला थोडासा जास्त इंटरेस्ट आहे, पण याच्याविषयी आधी तुम्ही काही वेगळं विकसित केलं आहे का, त्याबद्दल काय सांगा? निश्चितपणे क्लॅव्हिकल फ्रॅक्चर्स ह्याविषयी मी बऱ्याच शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याविषयी सांगायचं झालं तर क्लॅव्हिकल म्हणजे कॉलर बोन म्हणजेच ब्युटी बोन. जर तुम्ही स्लाईडवर बघितलं तर ते क्लॅव्हिकल फ्रॅक्चरचे मी काही एक्सरेज दिलेले आहेत. पूर्वी जर हे हाड मोडलं असायचं तर फक्त चिकटपट्टी बांधून आणि क्लॅव्हिकल ब्रेस बांधून ते जोडायचे, परंतु त्याच्यामुळे ते हाड वाकडं जोडायचं. म्हणून पण आम्ही जेव्हा आजकाल ऑपरेशन करतो तेव्हा नवीन पद्धतीने CM मशीनद्वारे फक्त एका टाक्यातच टायटेनियम नेल घालतो व अगदी तंतोतंत हाड जुळवतो व एका टाक्यात शस्त्रक्रिया केल्यामुळे पेशंट अगदी दुसऱ्या दिवशीच घरी जाऊ शकतो व लवकरात लवकर हाड जुळून पूर्वीसारखं कुठलीच कॉस्मेटिक डिफॉर्मिटी न राहता पहिल्यासारखं त्याचं हाड होतं व तो त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करू शकतो. डॉक्टर किरण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. आपल्या हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी सुद्धा होतात आणि त्याचाही एक्सपिरियन्स अनेक आत्तापर्यंत रुग्णांनी घेतलेला आहे, याबद्दल आपण काय सांगाल? हो, आमच्या हॉस्पिटलच्या आसपास अनेक असे ऊसतोडी कामगार किंवा रसवंतीमध्ये काम करणारे लोक असतात की ज्यांना क्रश हँड इंजरीज होतात आणि अशा हँड इंजरीज जेव्हा पेशंट्स घेऊन येतात तेव्हा त्यांच्या हाताचा अतिशय चेंदामेंदा झालेला असतो आणि त्यामुळे त्यांचे हाडच नाही तर त्यांचे स्नायू, त्यांचे टेंडन्स, त्यांचे नर्व्स आणि रक्तवाहिन्यासुद्धा तुटलेल्या असतात. अशा गुंतागुंतीच्या सर्जरीज करत असताना आम्हाला मायक्रोवेस्क्युलर टेक्निकचा अवलंब करावा लागतो आणि असे पेशंट्स आम्ही निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना नियर नॉर्मल हँड देऊ शकतो. आताच्या या स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वात एक ऊसतोडी कामगाराचे काम करत असताना टेंडन्स तुटलेले होते आणि ते टेंडन्स आम्ही यशस्वीरित्या जोडून त्याला पूर्ववत हात ऑन टेबल देऊ शकलो.
निश्चित सर, अशा काही ऑर्थोपेडिकमधल्या काही सर्जरीज आपल्याला अशा सांगता येतील का की सेम डेला म्हणजे आजच सर्जरी झाली आणि आजच रुग्ण घरी गेले, तर असं काही असतं का? अगदी निश्चितच खोब्याची हाडं मोडणं, मांडीचं हाड मोडणं, नडगीचं हाड मोडणं किंवा हातातली रेडियसला बोन फ्रॅक्चर होणं हे अतिशय कॉमन असतात. त्याच्यासाठी इंटरलॉकिंग नेलिंग सर्जरीज ही नवीन तंत्रज्ञान आम्ही अवलंबले आहे व त्याच्यामुळे सियाम मशीनच्याद्वारे अवघ्या 2-3 टाक्यात नेल त्या बोनमध्ये घालून व्यवस्थित फिक्स करून पेशंट अगदी 48 तासातच वॉकरवर चालू शकतो व तो घरी जाऊन लगेचच आजकाल जे करोनामुळे वर्क फ्रॉम होम करता त्याला पेशंटला लगेच करता येतं व तो त्याच्या कामावर लगेचच रुजू होऊ शकतो. म्हणून पूर्वी जे म्हणायचे की एकदा हाड मोडलं की 3-4 महिने पेशंट जागेवरच अंथरूणवर पडून राहतो, तसं अजिबात न राहता 2-3 दिवसातच तो घरी जाऊन परत त्याच्या कामाला तो चांगल्या प्रकारे चालू करू शकतो. नक्कीच. पण हे सगळं झालं तरुण पेशंटबद्दल, पण अनेक वयोवृद्ध नागरिक घरामध्ये असतात, ज्येष्ठ नागरिक घरामध्ये असतात आणि अनेक वेळा असं होतं ना की छोटंसं काहीतरी कारण होतं, कुठेतरी ठेच लागते, ते पडतात आणि त्यांना गंभीर अशा पद्धतीच्या दुखापती होतात, तर त्यांच्याबाबत आपल्याला काय सांगता येईल? आता वृद्धकाळाचे काही जे फ्रॅक्चर्स आहेत त्या मुख्यतः हाडं ठिसूळ झाल्यामुळे म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस हा आजार झाल्यामुळे हे वृद्ध गृहस्थ सहज चालता चालता पडतात आणि त्यांचं खुब्याचं हाड फ्रॅक्चर होतं. असं हाड जेव्हा फ्रॅक्चर होतं तेव्हा साधारण 70चे किंवा 80 किंवा 90 वर्षाचे सुद्धा गृहस्थ आमच्याकडे आणले जातात आणि नातेवाईक अतिशय चिंतेत असतात की आता ह्या पेशंट आला म्हणजे आता तो कायम बिछाण्याला खेळून राहणार. आणि पूर्वी म्हणायचे की फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर इज द बिगिनिंग ऑफ द एंड, म्हणजेच असा फ्रॅक्चर झालं की बिछाण्यात खेळून पेशंटचा मृत्यू त्याच्यातच व्हायचा. परंतु नवीन शास्त्र अशा पद्धतीने आम्ही आता शस्त्रक्रिया करतो की ही हाडं उत्तमपणे बसवली जातात. ह्याच्यामध्ये विशेष करून 2 प्रकारची हाडं फ्रॅक्चर होतात. एक तर इंटरट्रोकॅन्ट्रिक फ्रॅक्चर म्हणजे खुब्याचं हाड मांडीच्या जवळ मोडतं आणि त्याच्यामध्ये फिमर प्रॉक्झिमल फिमर नेलिंग ही शस्त्रक्रिया आम्ही करतो आणि पेशंट अक्षरशः 48 तासातच वॉकरच्या आधारे चालू शकतो. दुसरा म्हणजे खुब्याचा सांधा मोडणं किंवा बॉल तुटणं ज्याला म्हणतात, तसं हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांना बायपोलर हिप रिप्लेसमेंट ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागते आणि यामध्ये सुद्धा फायदा असा असतो की पेशंट तिसऱ्याच दिवशी उत्तमपणे चालू शकतो. नक्कीच सर. रोज सर, बोन ट्युमर्स आपण ज्याला म्हणतो, तर या बोन ट्युमर्सबद्दल आपल्याला प्रेक्षकांना काही सांगता येईल का? बोन ट्युमर्स म्हणजे ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी ही सुद्धा एक विशेष शाखा आहे जी आम्ही व्यवस्थितपणे हॉस्पिटलमध्ये पार पाडतो. अगदी परवाचंच उदाहरण द्यायचं झालं तर एक 22 वर्षीय क्रिकेटर माझ्याकडे आला व तो म्हणला की मला 2 महिन्यापूर्वी बॉल लागला होता व त्याच्यामुळे माझ्या बोटाला खूप सूज आली आहे. जेव्हा मी त्याचा एक्सरे केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याला लायटिक लिजन आहे व MRI केल्यावर माझ्या लक्षात आले की त्याला ब्राउन्स ट्युमर आहे व अर्जंट त्याच्यावर शस्त्रक्रिया करून तो ट्युमर एक्साईज करून तो हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवून तो आता नियर नॉर्मल हँड त्याला मिळालेला असून तो आता परत चांगल्या पद्धतीने क्रिकेट, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग करत आहे. निश्चितपणानं दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला खूप उत्तम अशा पद्धतीची माहिती आज सांगितलेली आहे. खरं तर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत दोघंही आणि ऑर्थोपेडिक सर्जरीमधली आत्ताच्या काळातली जी आव्हानं आहेत आणि त्याच्यावरचे जे हे सगळे आधुनिक उपाय आहेत हे निश्चितपणानं आपल्या सगळ्यांसाठी लाभदायक आहेत. त्यामुळे तुम्हाला दोन्ही डॉक्टरांना संपर्क करायला काहीच हरकत नाही. डॉक्टर किरण असतील किंवा डॉक्टर रोहन असतील, दोन्ही रुग्णसेवेमध्ये तल्लीन आहेत आणि त्यांच्या रुग्णसेवेचा जो काही आढावा आहे तो आपण घेण्याचा प्रयत्न केला. आत्ता TV स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि दोन्ही डॉक्टरांना तुम्ही निश्चितपणे भेटू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि उपाययोजना देखील करून घेऊ शकता. आज तुम्ही दोघेही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.